हरे कृष्ण मित्रांनो, आपल्या मनात नेहमी विचार येतो की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कारण ह्याचं काय आहे. तर श्रीकृष्णाने ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तर चला आपण जाणून घ्यावे याचे उत्तर. जे चांगले काम करतात त्यांना इतक्या संकटांना का सामोरे जावे लागते. तर जे इतके अधर्माच्या मार्गावर आहेत ते बहुतेक आनंदी आणि जीवनाचा आनंद घेतात. हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर आज आपण त्याचे उत्तर जाणून घेऊ. या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीकृष्णाने दिले आहे. हे उत्तर तेच आहे जे भगवत गीतेत सांगितले आहे आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला उत्तर दिले होते. अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, चांगल्या लोकांच्या सोबत नेहमीच वाईट का घडते. अर्जुनाच्या तोडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसे काही घडत नाही, परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही. अर्जुनाला श्रीकृष्ण जे काय बोलत होते हे समजू शकले नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, पार्था ऐक, मी तुला एक कथा सांगतो. ती कथा ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. श्रीकृष्णाने कथा सांगण्यास सुरुवात केली. एक शहर होते. त्या शहरात 2 पुरुष राहत होते. एक धर्माच्या मार्गावर चालणारा व्यापारी होता, तर दुसरा अधर्माच्या मार्गावर चालणारा अधर्मी दुराचारी होता. धर्माच्या मार्गावर चालणारा व्यापारी दररोज मंदिरात जात व पूजा करीत, दान धर्म करीत. दुसरा माणूस त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होता. त्याचा धर्माशी काही संबंध नव्हता. एके दिवशी असाच एक मुसळधार पाऊस चालू होता. त्या पावसात तो अधर्मी माणूस तिथूनच जात होता. त्याने पाहिले की आतमध्ये कोणीही नाही. पुजारी एकटाच पूजा करीत आहे आणि कोणीही नाही. त्याच्या मनात विचार आला की आपण आत जाऊन दानपेटीतील पैसे चोरावे. तो पुजारीची नजर चुकून आत गेला व तेथील दानपेटीतील पैसे चोरले व पळू लागला. तो कसा तरी निसटून तिथून पळून गेला. पण जेव्हा धर्माच्या मार्गावर चालणारा माणूस तिथे आला व दर्शन घेऊ लागला, त्या पुजारीला वाटलं की याने पैसे चोरले. त्यामुळे धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला, व्यापाऱ्याला त्यांनी खूप मारले. तो कसा तरी तिथून निसटून पळू लागला व मंदिरातून पळता त्याचा अपघात झाला. तो किरकोळ जखमी झाला. त्याला खूप राग आला. तो घरी आला व घरातील सर्व देवाचे फोटो फाडू लागला. इतके त्याला खूप राग आला व तो संतापला. काही दिवस असेच गेले. काही दिवसानंतर दोघेही मृत्यू पावले. शेवटी यमलोकात आले व दोघेही एकमेकाला समोरच उभे होते. व्यापारी माणसाला त्या अधर्मी माणसाचा खूप राग आला. तो यमराजाला म्हणाला, यमराजा, तुम्ही मला सांगा की मी इतके धर्माच्या मार्गावर चालून माझ्या जीवनात इतक्या अडचणी आल्या, असे झाले तसे झाले व हो अधर्मी माणूस काहीच नाही करता म्हणजे चुकीच्या मार्गावर चालून आणि जीवनभर सुखही भोगले. मी इतके चांगले कर्म करून माझ्या जीवनात असे का घडले. त्यामुळे यमराजाला खूप त्याचे बोलणे ऐकून यमराजाला खूप हसू आले व म्हणाले, तू काय विचारतो हे. त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. तू तसे कर्म केले तसे तुला फळ भेटले. आणि तो चोर माणूस, अधर्मी माणूस, त्याच्या जीवनात राज्यसुख होते, पण तो असे चोरी करू लागल्यामुळे त्याच्या जीवनाचे राजसुख गेले. आणि त्या दिवशी तू वाचला, कारण की तुझे पुण्य होते, तुझे चांगले कर्म होते, म्हणून तुला काही झाले नाही. त्यामुळे तू त्या दिवशी वाचला, त्यामुळे तुला काही झाले नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले. कथा इथेच संपली. पण पुढे पण श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले की अर्जुना, तुला ह्या कथेतून काही कळले का. अर्जुन म्हणला, देवा, मला समजले. फक्त कर्म चांगले पाहिजे. दुःख सुख, मान अपमान, निंदा स्तुती हे सर्व तर आपल्या कर्मांनीच मिळते. आपल्या जीवनात दुःख येते तेव्हा फक्त आपण देवाकडेच बघतो, म्हणजे देव सर्व काही करता आणि करविता आहे. सुख दुःख फक्त आपल्या चांगल्यासाठीच देतो. त्यामुळे आपण नेहमी धर्माच्या मार्गावर चालावे, चांगले कर्म करावे, कारण श्रीकृष्णानेच गीतेत सांगितले आहे की कोणाचेही कर्म व्यर्थ जात नाही. त्यामुळे आपण नेहमी सत्कर्म करावे.
हरे कृष्णा.